नमस्कार, मी पूर्वा प्रमोद सकपाळ. आजची गोष्ट या सिरीजमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करीत आहे. आजच्या गोष्टीचे नाव आहे ससा आणि माकड. रामपूर नावाच्या गावात एक शेतकरी राहत होता. त्याला पक्षी, प्राणी, पशु पाळण्याचा छंद होता. त्याच्याकडे सुरुवातीपासूनच खूप गायी आणि म्हशी होत्या. त्या गायी म्हशींपासून मिळालेले दूध तो बाजारात नेऊन विकायचा आणि त्यातून मिळालेल्या पैशातून तो त्याच्या कुटुंबाचे पालन पोषण करत असे. नंतर त्या शेतकऱ्याने एका सशाला आणि एका माकडाला आपल्या घरी आणले. बरेच दिवस झाल्यानंतर शेतकऱ्याला वाटले की आपण या सशासोबत आणि माकडासोबत एक खेळ खेळूया. शेतकऱ्याने आपल्या शेतात बरेचसे छोटे छोटे खड्डे केले आणि त्या खड्ड्यांवर माती टाकून त्या खड्ड्यांना बंद केले. त्यातील एका खड्ड्यात त्याने एक गाजर लपवून ठेवले. नंतर त्या शेतकऱ्याने माकड आणि सशाला ते गाजर शोधण्यास सांगितले. सशाचा आत्मविश्वास खूप दांडगा होता. त्याने एक एक खड्डा खोदून गाजर शोधण्यास लगेच सुरुवात केली. या उलट माकड मात्र खूप आळशी होता. तो नकारात्मक विचार करू लागला की शेतात इतके खड्डे आहेत, एका गाजरासाठी एवढी मेहनत करायची गरज नाही. अशा विचारातच तो माकड एका खड्ड्यावर जाऊन झोपला. इकडे ससा मात्र खूप मेहनत करत होता. एक एक करत सगळे खड्डे सशाने खोदले, पण त्याला गाजर नाही सापडले. आता फक्त एकच खड्डा शिल्लक राहिला होता, ज्या खड्ड्यावर माकड झोपले होते. आता ससा त्या माकडाजवळ जाऊन त्याला त्या खड्ड्यावरून उठायला सांगतो. माकड त्या खड्ड्यावरून उठून बाजूला झाल्यावर सशाने तो खड्डा खोदला आणि आश्चर्य काय, सशाला त्या खड्ड्यात गाजर सापडले. ते गाजर घेऊन ससा अगदी आनंदाने शेतकऱ्याकडे घेऊन निघाला. हे सगळे पाहून माकड अगदी हैराण होऊन जाते. ज्या खड्ड्यावर माकड झोपला होता त्याच खड्ड्यामध्ये गाजर होते. त्याने केवळ एकदा जरी खड्डा खोदण्याचा प्रयत्न केला असता तर गाजर त्यालाच मिळाले असते. आणि माकडाच्या या कृतीमुळे शेतकऱ्याच्या दृष्टीने तो श्रेष्ठ ठरला असता आणि शेतकऱ्याने त्याला बक्षीस दिले असते. आता मात्र माकडाला त्याच्या वागणुकीचा पश्चाताप होत होता, पण आता विचार करून काही उपयोग नव्हता. या गोष्टीतून आपल्याला दोन तात्पर्य मिळतात. पहिलं म्हणजे की आपण आपल्या कामाविषयी कधीच नकारात्मक विचार करू नये. मला हे जमणार नाही असे निगेटिव्ह विचार आपली प्रगती थांबवतात. जसा माकडाने विचार केला की इतके खड्डे आहेत, गाजर कोणत्या खड्ड्यात आहे आपल्याला माहीत नाही, हा विचार करत त्याने अगदी सोप्या कामालाही कठीण मानले. अभ्यास करतानाही बरीच मुले असाच विचार करतात की इतके लेखन करायचे आहे, खूप गृहपाठ आहे, एवढ्या साऱ्या प्रश्नांची उत्तरे पाठ करायची आहेत असे म्हणून प्रयत्नच करीत नाहीत. पण मित्रांनो, काम पाहून आपले डोळे घाबरत असतील तरीही आपले हात कृती करण्यासाठी घाबरत नाहीत, हे लक्षात ठेवा आणि कृतीला लगेच सुरुवात करा. दुसरी शिकवण या गोष्टीतून अशी मिळते की आपण सतत प्रयत्न करीत राहिले पाहिजे. प्रयत्न केले तर नक्कीच यश मिळते. म्हणूनच प्रयत्नांती परमेश्वर असंही म्हटलं जातं आणि इंग्रजीत म्हटलं जातं की ट्राय ट्राय बट डोंट क्राय. म्हणून प्रयत्न नेहमीच करत राहा. ही गोष्ट जर तुम्हाला इतर लोकांपर्यंत किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवायची असेल तर व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून यूट्यूब हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवेल. आणि गोष्ट आवडली असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन गोष्टीसोबत. तोपर्यंत गोष्टी ऐका, आनंदी रहा आणि सुसंस्कारित वागा. धन्यवाद.